राधानगरी मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज येडुरे यांनी पडलेल्या मतांबाबत आक्षेप व्यक्त केलाय। मला ग्राउंड लेवलला असलेला लोकांचा प्रतिसाद आणि पडलेली मतं यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने आपण उच्च न्यायालयात जाणार असून निवडणूक आयोगाला देखील मेल केल्या असल्याचं पत्रकारांशी बोलताना येडुरे यांनी सांगितलंय। तर पाहूयात काय म्हणतात नेमके येडुरे। नमस्कार, मी युवराज येडुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार। आता झालेली जी विधानसभा निवडणूक आहे तिथे मी मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली। माझा विजयी उमेदवारावरती किंवा पराभूत उमेदवारावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे, कारण जे मतदान झालेले आहे त्या मतदान झालेल्या प्रक्रियेमध्ये जे मला मतदान पडलेलं आहे, जे 2019च्या पटीमध्ये पेक्षासुद्धा कमी पडलेलं आहे, त्या मतदानावरती माझा आक्षेप आहे। जे माझे पाहुणे आहेत, भाऊकी आहे, गाव लेवलचे जे काही संबंध असणारे व्यक्ती आहेत, त्याचबरोबर 174 ज्या शाखा आहेत, मनसेच्या शाखा आहेत, त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मतदान कुठं गेलं हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि ते बोलण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि ते मला जे काय व्यक्त करायचं होतं ते मी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेलं आहे। आणि मला याचा खुलासा करून हवा आहे आणि ह्याच्यासाठी मी कोर्टामध्ये याचिकासुद्धा दाखल करतो आहे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना निवेदन पण दिलेलं आहे, त्या संदर्भातली तक्रारी संदर्भातलं निवेदन पण दिलेलं आहे। नेमकं काय घडले? नेमकं असं घडलं की आंबोने गाव आहे, आंबोनेसारख्या गावामध्ये माझे पाहुणे आहेत, ते इचलकरंजीमध्ये रहिवासी आहेत आणि आंबोने गावामध्ये ते मतदानासाठी फक्त माझ्यासाठी आले होते। तर 12 मतदान त्या ठिकाणी मला पडणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी मला फक्त 5 मतदान पडलं आणि त्या ठिकाणी जे बाकीचे नातेवाईक होते त्या गावातले त्यांचं राहू दे म्हणते, मी महाराष्ट्र सैनिकांचं राहू दे, मात्र जे 12 लोक माझ्यासाठी मतदान करण्यासाठी आले होते ते मतदान मला पडणं गरजेचं होतं, ते पडलं नाही। त्याचबरोबर वाळवे या ठिकाणी जर कसबा वाळवे म्हणून आहे राधानगरीमध्ये, त्या ठिकाणी माझी सख्खी आजी आहेत, मामा आहेत, मामे आहेत, त्यांचं मतदान होतं 3, तर त्या ठिकाणी त्या वार्डामधनं मला मतं पडतं, 1 मतदान पडतं। हा एक माझा जन्मगाव शेनगावच की, तर तिथं तो प्रॉब्लेम झालेला आहे। आणि अशा अनेक ठिकाणी आता नादोडे जर गाव हे करायला गेलं तर 28 मतदान तिथं पडायला पाहिजे, त्या ठिकाणी 11 मतदान पडलेलं आहे। तर असं सगळीच त्या गोष्टी घडलेल्या आहेत। की एक पोस्ट व्हायरल झालेली मतदान झाल्यानंतर ती काय मतदान झाल्यानंतर एक पोस्ट आली, त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की 1920 मतदान मला पडलेलं आहे। हे कुठल्या तत्वावरती आणि कुठल्या धर्तीवरती त्यांनी जाहीर केलं की एवढंच मतदान पडू शकतं, तो पण माझा एक आक्षेप आहे त्याच्यावर। आणि त्याचबरोबर एक निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आपण ट्रायल मतदान घेतो तर ट्रायल मतदानच्या वेळी 6 मतदान प्रत्येकाला मारण्यासाठी संधी दिली जाते। त्यावेळी पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर ती मागणी आम्हाला कुठंतरी फेटाळली गेली की पुन्हा आम्ही ते करू शकत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं आमच्या प्रतिनिधींनी। व्हायरल झालेली पोस्ट निवडणूक आयोगाकडून आलेली शेवटची मतदानाची आकडेवारी सेम आहे काय? थोडीशी तफावत आहे, मात्र ती सेम प्रकारे आलेली आहे,
त्याच्यामध्ये. एकंदर तुम्हाला म्हणायचं EVMचा काही तो शासन करा. मी EVMचा घोटाळा आहे असं म्हणणं नाही, मात्र कुठंतरी हे सेट केलेलं प्रकरण आहे असं मला वाटतं. मतदान मोजणीनंतर तुम्ही कलेक्टरांना भेटला का? मतदान नोंदणीनंतर माझ्याकडे यादी येणं बाकी होतं. यादी आल्यानंतर त्याच्यावरती मी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केल्यानंतर मग तुमच्यासमोर आलो आहे. असे आमच्या मनसे पक्षातले 5 उमेदवार होते, अजून 4 उमेदवार त्या यादीवरती काम करत आहेत आणि तेही त्यांचे जे काही म्हणणं आहे किंवा मत आहे ते तुमच्यासमोर मांडतीलच. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.